ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संत गोरोबा काका यांच्या निवासस्थानाचं बांधकाम पडलेलं आहे। तेर इथली काल रात्री 10 वाजताची घटना आहे। 2007 सालीच गोरोबा काका यांच्या निवासस्थानाचं 77 लाख रुपये तर पुढे 2014 साली 32 लाख रुपये खर्चून पुन्हा बांधकाम करण्यात आलेलं होतं। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, काय माहिती? हे प्रसिद्ध आहे संत गोरोबा काकांचं निवासस्थान, जे 13व्या शतकातले संत होऊन गेले ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातले, आणि हे निवासस्थान हे त्यांचं राहतं निवासस्थान असल्यामुळं राज्यभरात भाविक इथे असतात। आणि हे लक्षात घेऊन तिथे 2-3 वेळेला यापूर्वी दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं, पण किती निकृष्ट दर्जाचं आहे हे यापूर्वी आल्या होत्या। 10च्या सुमाराला जे सागवानी लाकडाचा उपयोग माळवज म्हणतात, त्याला आपण स्लॅब बनवूया, तो अशा पद्धतीचं बांधकाम करण्यात आलं होतं। ते बांधकाम हे काल रात्री 10च्या सुमाराला कोसळलं आणि आता तिथले जे पुजारी आहेत, बंडू पुजारी, असं सांगतात की उर्वरित भाग सुद्धा कोसळू शकतो। त्यामुळं एकतर ऐतिहासिक वास्तू आहे ज्याचं जतन नीट व्हायला हवं होतं, ते झालेलं नाहीये। आणि सुमारे 1 कोटी रुपयाचा जो खर्च झाला होता त्या कामाचा दर्जा सुद्धा या बांधकामामुळे दिसला। पण भाविकांच्या दृष्टीनं जो श्रद्धेचा भाग आहे, संत गोरोबा काकाचं निवासस्थान, त्याचं जतन सुद्धा महाराष्ट्रात नीट आपण करू शकत नाही। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।